मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांची निवडणूक या ठिकाणी पूर्ण झाली. एकंदरीत 22-23 अशा महानगरपालिका आहे राज्यातल्या, की ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांची मिळून या ठिकाणी सत्ता या ठिकाणी येऊ शकते, अशी परिस्थिती सध्याची आहे. यासोबतच मुंबई महानगरपालिका जी आहे ती पूर्ण निवडणुकीत हायलाईट होती आणि एक महत्त्वाची महानगरपालिका होती. या महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना या युतीला बहुमतापेक्षा 4 जागा जास्त मिळाल्यात, म्हणजे त्यांचा बहुमताने या ठिकाणी महापौर बसू शकतो. पण इथं महापौर कोणत्या पक्षाचा होईल, कोण होईल आणि काय होईल याचा तिढा आणि याची उत्सुकता अजूनही कायम आहे. या ठिकाणी कुठल्या पक्षाचा महापौर बसेल हे अजूनही समजलेलं नाहीये. यातच आज सकाळी जो लोकसत्ता पेपर आहे याच्या फ्रंट पेजला एक बातमी आली आहे. मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव फडणवीस चर्चा आणि ठाकरे गट भाजपच्या पाठीशी. आता ही बातमी खरं तर एक खळबळजनकच अशी आपल्याला म्हणावं लागेल. कारण जो ठाकरे गट पूर्ण निवडणुकीमध्ये संपूर्ण भाजपच्या विरोधात ज्यांनी प्रचार केला, भाजप कसं मुंबईला तोडू पाहतंय, भाजप कसं मुंबईला, गुजरातला जोडू पाहतंय, याविषयीचा संपूर्ण प्रचार ठाकरेंनी केला आणि पूर्ण टोकाची टीका जी आहे ती भाजपवर केली आणि आता बातमी अशी येते, की ठाकरे गट भाजपच्या पाठीशी. तर हे असं का होतंय किंवा ही खरंच शक्यता असू शकते का? तर यामागे काय आहे आपण बघूया. मुंबईत महापौर पदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत, यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू असल्याचं या ठिकाणी समजतंय. आणि महापौर निवडणुकीच्या वेळी जे ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत, ते अनुपस्थित राहतील आणि जो महापौर निवडीचा जी प्रक्रिया असेल त्याच्यावर ते बहिष्कार टाकतील असं या ठिकाणी समजतंय. आता हे असं का होईल? तर भाजप सोबत जो शिंदे गट आहे, त्यांचे 29 नगरसेवक निवडून आलेत. त्यांचं म्हणणं आहे, की आम्हाला 2.5 वर्षाचं महापौर पद द्या. त्यासोबतच स्थायी समिती असेल किंवा बेस्ट असेल याचे 2.5-2.5 वर्षाचे या ठिकाणी आम्हाला अध्यक्षपद द्या. तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय, की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात पक्षश्रेष्ठीपुढं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे, की शिंदे गटास महापौर पद, स्थायी समिती वा बेस्ट यातील काही देण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय मुंबई महापालिकेत भाजप सर्व राजकीय आव्हानास तोंड देऊ शकतो हे स्पष्ट व्हावं याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा असल्याचं या ठिकाणी समजते. आता याला आपण म्हणू, की भाजपला तर बरं होतंय, की भाजपला जो महापौर आहे तो या ठिकाणी 2.5 वर्ष शेअर करावा लागत नाहीये. ना कुठल्या समितीचं बेस्ट असेल किंवा स्थायी समिती असेल याचं अध्यक्षपद शेअर करावं लागत नाही. भाजपसाठी एकदम इझी बाजू आहे. पण याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला काय भेटेल? उद्धव ठाकरे गट हा तर थेट सत्तेत सहभागी होत नाहीये. तर त्यांना काय भेटेल? तर याच्यात आणखी एक चर्चा अशी होतीये, की कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आणखी जी नवी मुंबई महानगरपालिका आहे, या ठिकाणी ह्या महानगरपालिकेमध्ये जो शिंदे गट आहे, त्यांना काही नगरसेवक कमी पडतायत सत्ता स्थापन करण्यासाठी. म्हणजे त्यांची आणि भाजपची युती आहे, त्यांच्या दोघांचा आरामात महापौर या ठिकाणी बसू शकतो. पण भाजपचाही एकट्याचा बसत नाही आणि शिंदे गटाचाही एकट्याचा बसत नाही. तर त्या ठिकाणी ते काय करताय, ऑपरेशन टायगर राबवण्याची योजना या ठिकाणी एकनाथ शिंदे राबवत असल्याचं, ऑपरेशन टायगर या ठिकाणी करण्याची योजना एकनाथ शिंदे यांची असल्याचं या ठिकाणी समजतंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरे गटाचे नगरसेवक जे आहे ते फोडण्याचा प्रयत्न चालू असल्याचं या ठिकाणी समजतंय आणि याला शह देण्यासाठी ठाकरे गट जे आहे ते मुंबईत भाजपला पाठिंबा या ठिकाणी देऊ शकतो. जेणेकरून मुंबईमधून शिंदे गटाला पूर्णपणे त्यांची बार्गेनिंग पॉवर घालवायची, त्यांना त्या ठिकाणाहून मायनस करायचं. म्हणजे जे ठाकरे गटाचं जे नगरसेवक फोडून शिंदेंना ऑपरेशन टायगर करायचंय, ते या ठिकाणी होऊ नयेत किंवा त्याला ते जर तिकडे तसं करत असेल, तर आम्ही इकडे असं करू, असं या ठिकाणी याच्यातून दिसतंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत ही रणनीती आखली जात असल्याचं या ठिकाणी मानलं जातंय. भाजप तसेच शिंदे गट या पक्षाला 118 जागा मिळालेल्या आहेत आणि बहुमताला जे आहे ते 114 चीच गरज आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये. तर त्यामुळं जर ठाकरे गटाचे जे 65 नगरसेवक आहेत ते जर अनुपस्थित राहिले, ते जर हजर राहिले नाही, तर जे 227 पैकी जे बहुमत 214चं आहे ते ऑटोमॅटिक कमी होईल आणि जे ऑलरेडी भाजपचे 89 जे सदस्य निवडून आले आहेत, 79 सॉरी, त्याच्यावर ते बहुमत त्या ठिकाणी काउंट केलं जाईल असं या ठिकाणी कळतंय. आता याच्यात आणखी एक असं सांगितलं जातंय, की ठाकरे गटाला जी चंद्रपूरची महानगरपालिका आहे, तिथलं महापौर तुम्हाला देऊ असं आश्वासन सुद्धा देण्यात आल्याचं या ठिकाणी समजतंय. कारण त्या ठिकाणी 23 नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेत, 6 नगरसेवक ठाकरे गटाचे निवडून आलेत आणि 34 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आलेत. जर
काँग्रेसला तिथं काय होईल माहिती आहे का? काँग्रेसचे 34 निवडून आलेत. 6 यांनी पाठिंबा दिला, तर ऑलरेडी चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर बसेल आणि ठाकरे गटाचा महापौर त्या ठिकाणी बसणार नाही आणि भाजपचाही बसणार नाही. या ठिकाणी भाजपनं काय केलंय, की आम्ही तुम्हाला चंद्रपूरमध्ये पाठिंबा देतो. तुमचे 6, आमचे 23, आणखी 1-2 अपक्ष वगैरे आणि हे मिळून आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. चंद्रपूरमध्ये महापौर तुमचा बसवा, मुंबईमध्ये आम्हाला बाहेरून पाठिंबा द्या. म्हणजे या ठिकाणी ठाकरे मुंबईतून सॉरी शिंदे मायनस करायचे. त्याच्या बदल्यात ठाकरे गटाचे जे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न शिंदे, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल या ठिकाणी करताय. त्याचा बदला म्हणून त्यांना सत्तेतून इकडे ठाकरे गट घालवतोय आणि आणखी याच्या बदल्यात मग आम्हाला काय मिळालं, तर चंद्रपूरमध्ये महापौरपद हे तुम्हाला आम्ही देतोय, अशी योजना असल्याचं या ठिकाणी कळतंय. आता हे पूर्ण जे आहे ते या शक्यता